आजूबाजूच्या काही हॉटेल्समध्ये, काही रस्त्यावर अगदी तुरळक CCTV कॅमेराज होते आणि त्याच्यातून पहाटेच्या सुमारास त्या लॉजमधनं बाहेर पडलेली एक व्यक्ती त्यांना दिसली. हे दाम्पत्य जेव्हा माथेरानमध्ये आलेलं तेव्हा दस्तुरीला मी म्हटलं जसं ते एंटर करत होते त्यावेळेला त्या दस्तुरीच्या चेक पॉइंटवर त्यांना साधारण त्या वयाची, त्या डिस्क्रिप्शनची, त्या हाईटची अशी एक मुलगी दिसली आणि त्यांनी ठोकताळा मांडला की ही तीच आपली विक्टिम आहे. पण तिच्या बरोबर जो माणूस होता तो परत जाताना त्यांनी दस्तुरीमधनं एक्झिट केलीच नव्हती. त्यामुळे शोध सुरू झाला. त्यांना जी जनरल डिरेक्शन मिळाली की कुठच्या साईडनी तो गेला असेल, जे 1-2 तुरळक CCTVचं फुटेज त्याच्यावरून कळलं जी माथेरानला टॉय ट्रेन धावते त्या रुळांच्या दिशेने आणि त्या रुळांच्या साईडने तो कुठेतरी गेलेला. त्यामुळे पोलिसांच्या 1-2-3 तुकड्यांमधनं त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली की जर त्यांनी शीर तिचं कापलेलं आहे तर ते कुठेतरी त्यांनी डंप केलं असेल. जे ऑफिसर होते संजय बांगर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या की साधारण नवी दिसणारी पर्स एखादी तुम्हाला अबॅन्डन दिसली, जे काही गोष्ट नवीन आहे पण ती लावारिस आहे हे जर तुम्हाला दिसलं तर ती मला आणून द्या. आणि बघता बघता संजय बांगर यांच्या डेस्कवर एक कचऱ्याचा ढीग निर्माण झाला. त्याच्यात त्यांना एक पर्स सापडली. ती पर्स कदाचित त्या महिलेची असू शकेल असा अंदाज त्यांना आला आणि त्या पर्समध्ये त्यांनी हे करायला सुरुवात केली. पण कुठच्याही प्रकारचं ID कार्ड किंवा ओळखपत्र त्यांना मिळालं नाही. त्यांना मिळाली ती एका फार्मसीची, एका औषधाच्या दुकानाची एक पुडी ज्याच्यात काही औषधं होती, पण त्या पुडीवर त्या फार्मसीचा पत्ता लिहिलेला होता जो होता गोरेगाव, मुंबई इथला. जेव्हा संजय बांगर गोरेगावच्या आसपासच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतात तेव्हा त्यांना मालाडमधल्या बांगूरनगर पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग पर्सन्स रिपोर्ट फाईल झालेला दिसतो. पण तो रुबीनाच्या नावाचा नसतो, तो असतो पूनम पाल या नावाचा. म्हणजे ती व्यक्ती रुबीना नसून पूनम पाल आहे. साधारण 11 डिसेंबरलाच आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर माथेरानला फिरायला जाते असं सांगून 27 वर्षाची पूनम पाल, एक नर्सिंग स्टुडंट असते जे एका छोट्या क्लिनिकमध्ये ॲज अ नर्स काम करत असते, ती आपल्या घरातनं बाहेर पडते आणि ती परत कधीच येत नाही.